दिनांक 9 जून 2025 ठाणे मुंब्रा आज सकाळी आठवड्याचा पहिलाच कामाचा दिवस। हृदयद्रावक मुंबईत कामावर जाण्यासाठी प्रवासी लोकलने निघाले होते, पण गर्दी जास्त असल्याने अनेक जण दारातच लटकत उभे होते। पण मुंब्रा दिवा स्थानक दरम्यान लोकल ट्रेन आणि पुष्पक एक्सप्रेस अशा दोन गाड्या एकमेकांना घासल्या। त्यावेळी दोन्ही गाड्यांचा वेग खूप जास्त होता। दोन्ही गाड्यांची धडक झाल्याने लोकलमध्ये दारात उभे राहून प्रवास करणारे 10 ते 12 प्रवासी पटरीवर खाली पडले। त्यात 5 जणांचे जाग्यावर निधन झाले। पण ही प्राथमिक माहिती आहे, मृत्यूचा आकडा देखील वाढण्याची शक्यता आहे। या दुर्दैवी घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे, असे ठाणेकर यांनी म्हटले आहे। या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा चिटणीस विजय भोईर यांनी लोकल ट्रेन वाढवण्याच्या संदर्भात वारंवार रेल्वे प्रशासन मागणी केली आहे। आसनगाव, टिटवाळा, कर्जत, खोपोली अशा अनेक फास्ट ट्रेन दिव्यांग थांबत नसतात, त्यामुळे दिव्यावर प्रवासीची गैरसोय होते आणि त्यांचा जीव देखील धोक्यात येतो। त्यामुळे बीजेपीचे विजय भोईर यांनी लोकल ट्रेन वाढवण्यासंदर्भात मागणी केली आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी कृष्णा पवार। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।